अहो कुठल्या विषयावर चर्चा करताय? दोन डायलॉग म्हणला की आपण किती जसे काही अटल बिहारी वाजपेयी बोलताय असं काय मुकाबले का मुंहतोड जवाब दे का तोपर्यंत पाकिस्तान घुसला आतमध्ये. माझी अडचण होते का घरात? मी जाऊ कारगिलला जाऊ? अजिबात नको. तू तिकडे गेला तर संध्याकाळी 6 नंतर सगळे जवान वेळे होतील. नाही तसंही मी माझ्या बछड्याला कुठे सुद्धा जाऊ देणार नाही. तू न त्याचा चूल कोंबडाच करून ठेवणार आहेस. अहो तुम्ही जरा आता गप्प बसता का हो? तसंही आयुष्यातली माझी एक तरी इच्छा पूर्ण करा. तुझ्या ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायच्या आहेत ना त्या फक्त तुझ्यामुळेच. आता मी तुझा रिस्पेक्ट करतो, तुझा आदर करतो, याचा अर्थ असा नाही मी तुला घाबरतो. तू रिस्पॉन्स देऊ नकोस. नाही मी रिस्पॉन्स द्यायचा नाही, माईने रिस्पॉन्स द्यायचा नाही. अहो मासे एकटेच बडबडत बसू नका, लोक तुम्हाला मेडा म्हणतील. चालेल, लोकांनी मला वेडा म्हटलं तरी चालेल. ओ सावंत अण्णांना मेडा म्हणा. माझ्या गळ्याची शपथ आहे. मारत नाही ग. वाजल्यात किती बघत होतो? 5:15. वा 5 झाले. सुमन कशी नाही आली अजून? अहो क्लासला गेलीये. आणि कोणी नाही आले? येतील हो. संध्याकाळचा हा कार्यक्रम विसरायला ते मूर्ख नाहीये. तुला सांगतो संध्याकाळी 6 वाजेच्या आत सगळे घरात हजर असायला हवेत ना, नाहीतर श्रीमंत कधी यायचे. उतर झाले उतर. संध्याकाळी 6 वाजता आले की माझी तास धडधडायला सुरुवात होते. अहो त्यात घाबरायचं काय? आजकाल किती चांगल्या प्रकारे हाताळतो आपण त्यांना. कोण कोणाला नमस्कार करतोय हा? काही कळतच नाही मला. बरं विसरण्यात एक सांगतो. बोलले आले नाही ना. अरे हा मला हात मारतो की जातो? काय काय चमत्कारिक बदल झाला या माणसात लग्नानंतर. पूर्वी ऑफिस मधून आला की माई अण्णा आणि आता नाही ना. गेला का? नाही ना कुठे आहे? अरे नाही ना घर में नाही ना. हो अण्णा, आज आम्ही दोघांनी कामावरून हाफ डे घेतलेला. का रे कोणी वारला ऑफिस मध्ये? अहो तसं नाही, मग आज आमच्या दोघांचा पिक्चरला जायचा बेत होता. बरं. हाफ डे टाकून कसले बेत टाकता रे? हो अण्णा, हा, रोज सकाळपासून आम्ही दोघं कामावर जातो बरोबर आहे. आणि संध्याकाळी या कामावर रुजू व्हावं लागतं. हा ते बघ ते बघ. ते रोजच आहे हो. अहो अण्णा, हा. मन मोकेपणाने बोलायला जो काही वेळ मिळतो तो जाता येता बसमध्ये. तिथे पण कोण कोण आपल्याकडे बघतोय या विचाराने एकमेकांकडे अहो अण्णा, त्या बसच्या गर्दीत नैनाच दिसत नाही. माझंही तसंच झालंय रे. म्हणजे अरे या देवांच्या गर्दीत मला माहीत कुठं दिसत नाही. अहो म्हणून आजचा प्रोग्राम जस्ट फॉर प्रायव्हसी. प्रायव्हसी ती कशाला हवी आहे? आमच्या वेळेस कुठे होती प्रायव्हसी? अगं माई, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. बरोबर आहे. त्यावेळी आमचे आईवडील आपल्यासारखे सुधारत नव्हते ना. तुमच्या वडिलांचा विषयच नको. काय बाबा? रोज संध्याकाळी तपशीलवार माहिती मिळते. हो. तंगडच मोडतो. नाही ना हा, हा. येऊ दे तिला. आले 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 आले. आली आली.
सुमन आली. मी येणार आहे हा. त्यात एवढं आनंद होण्यासारखं काय आहे? नाही नाही, वाजले किती आता? 5:30. तरीच एवढा आनंद झालाय. हो अण्णा, हा. मला या रोज रोजच्या त्रासाचा ना कंटाळा आला. अरे विजय, तू चिडू नकोस रे. जा आधी, प्रसाद खा. हिचं आपलं एक बरं आहे, काही झालं की प्रसाद खा. ए तू बस खाली. प्रसाद येतो, जेवण नाही 2-2 मिनिटाला. अगं सुमन, काय हे? कार्टे 5:30 झाले, होतीस तू कुठे इतका वेळ? अगं माई, सरांनी आज क्लासमधून लवकर सोडलंच नाही. हाय बाबा, कोणी ऐकतच नाही माझ्या घरात. अच्छा, संध्याकाळी 6 नंतर तुमचा हा प्रॉब्लेम आहे. मध्ये अहो अण्णा, कशी कशी धावत पळत आले मी. तर जा लवकर तुझ्या तयारीला. जा लवकर. दामू, हे बघ मी त्यासाठी पुस्तक आणलंय. आता वाचून काढतो. आत्ता नको रे बाबा. का? का काय का? अर्धवट राहिलं तर मला विचारतील इंग्रजी मासिक इथं कोणी ठेवलं म्हणून, आणि 2 पुस्तकात देतील माझ्या. कोण? मी वेळ आहे ना, मी मारतो. सावंत, अण्णांना वेळा म्हणा. अरे! आणि तुला सांगतो सुमन, क्लास बोललो. सुमन काय कोणी ऐकतच नाही माझ्या घरात. 5:35 झाले, अजून पत्ता नाही. येतील. पेरिंग घेतलंय त्यांनी आता. हो अण्णा, मी नैनाबद्दल बोलतोय. हा. अरे मग तू तिच्या कामावर फोन का नाही केलास? अगं माई, कामावर फोन केलेला, तिथून समजलं की ऑफिसातून केव्हाच निघाले. अरे मग मैत्रिणीकडे गेली असेल. ओ अण्णा, मैत्रिणीकडे? मग मला सांगायचं ना, माझा कशाला पुतळा केला? तसं नाही रे राजा, तिने तुला फोन केला नसेल कशावरून? अण्णा, 3चा पिक्चर होता, 2:55 झाले तरी मी ऑफिस 5:40 झाले. अरे नाही. कोण? तो माझा बाप यायचा आहे बाबा. ओ अण्णा, आता तुम्हीच मला सांगा, हिला यायला जर उशीर झाला तर यांना काय उत्तर देऊ? काय बरं वाटलं रे. का? खरं या घरात कुणीतरी मला पहिल्यांदा प्रश्न विचारला. तुला सांगतो, 1942 साली मला शेवटचा प्रश्न विचारला होता. आता तूच विचारतोय. बरं सांगा. सांगू हे बघ. सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमचे बेत का नाही आखत रे? ह्या हा पण चान्स तिने घालवला. अरे हो, बरी आठवण झाली. 2 दिवसांनी आपल्या सुमनला बघण्यासाठी एक स्थळ यायचंय. काय म्हणताय? ते आपल्या मिलमध्ये सरपोतदार आहेत ना, त्यांच्या परिचयाचे आहे. बरं. मुलगा सुशिक्षित आहे, छान. शिवाय सरकारी नोकरीला आहे. अहो अण्णा, मला लग्नाची घाई नाही हो. कार्टे, तुझी उंची लहान आहे, वय जास्त आहे. गजाला त्याच्या तयारीला जा. दामू, चल आपल्याला तयारी करायची आहे. चल रे बाबा चल. पण कसली तयारी? ती मला पोचवायची असते बाबा. चला. आणि हो, हा. पाहण्याचा कार्यक्रम घरातच ठेवला. नाही, सयाजी हॉटेलच बुक करतो ना बहुतेक. हो, आपल्याला परवडणार आहे का? मग जे तुला कळतं ते मला कळणार नाही का? मला माहिती आहे की संध्याकाळी 6 वाजता आपल्याकडे हा कार्यक्रम असतो, म्हणून मी त्यांना बरोबर 4 वाजता बोलवलंय. म्हणजे जेमतेम एकच तास मिळतोय. हो, मग 6 वाजता श्रीमंत येणार. ते मेले रोजच येतात ग. वाट लागली. अरे चांगलं स्थळ आहे. अण्णा, मी स्थळाबद्दल नाही बोलत आहे. मग अहो 5:45 झाले, अजून नाही आली. येईल रे. आता मला टेन्शन देत बसू नको. हो अण्णा, हा. तुम्हाला माहिती आहे ना, श्रीमंतांना सगळे घरी लागतात.
आता ही वेळ आली नाही तर यांना उत्तर देताना माझ्या तोंडचं पाणी पडलं. ए आली बघ नैना, आली बघ. थांब, बघतो तिला. नैना, नैना कुठे होतीस तू? तू कुठे होतास? ह्या म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. 3 वाजता थिएटरला भेटायचं होतं. इथे भेटायचं ठरलं नव्हतं. 3 वाजता मी थिएटरलाच होतो. 3 ते 5 मी तिकडेच होते. तू खोटं बोलतेस. तू खोटं बोलतोस? नाही, हा नेहमीच खोटं बोलतो ग. 3 ते 5 मी तिकडे होते. हा आला नाही, मी निघून आले. हो अण्णा, 3 वाजल्यापासून मी थिएटरच्या पार्किंग गेट मध्ये उभा आहे. शेवटी येणारा जाणारा प्रत्येक माणूस मला ब्लॅक वाला समजायला लागला. हो, आणि माझं काय झालं असेल याचा विचार केलास? येणारा जाणारा प्रत्येक पुरुष विचारून गेला, काय येताय का पिक्चरला? हो, यासाठी टाइम पास असतो. अण्णा, तिला कामावर उशीर झालाय. खोटं बोलते ती. मी ऑफिसातून लवकरच निघाले होते. हवं तर विचार माझ्या मैत्रिणीला. मैत्रीण. अण्णा, तुम्हाला म्हटलं नव्हतं ही हिच्या मैत्रिणीकडे गेली असणार. जायचं सांग नको. हे मी तुला म्हटलं होतं. हो, पण ते महत्वाचं नाही हो. 3 वाजल्यापासून मी थिएटरच्या पार्किंग गेट मध्ये उभा आहे. हवं तर विचार आणणार ना. हो, जसं 12 वाजल्यापासून मी तुला ब्लॅकच करतो ना. स्टॉल आहे, बाल्कनी आहे, दस्तबीज. विजय, तू खोटं बोलतोस रे. हे नाही ना, तू खोटं बोलतेस. तू खोटं बोलतोस. मी वेळेवर आलो होतो, तू नव्हतीस तिकडे. खोटं बोलू नको. हो माई, भांडणं वाढताय. प्रसाद द्या. विजय, देवाने तुला अक्कल नाही का रे दिली? ए, तुला दिली नसेल. मी पार्किंग गेट मध्येच होतो. आता मेन गेट सोडून पार्किंग गेट जवळ उभं राहिला. तू काय मूर्ख आहेस का? आता मेन गेट कशाला? का? अगं पिक्चरला थोडी ना जायचं होतं. मग अगं तेवढा 3 तास एकांतात बोलायला मिळेल. आता तुझ्या मनात काय चालू आहे हे मला कसं कळणार रे? मला काही स्वप्न पडलं होतं का? मूर्ख आहेस तू. तू मूर्ख आहेस. तू मूर्ख आहेस. अरे 6 वाजले. पंधरा वाजले. वाड्यात एवढ्या मोठ्या आवाज कुणाचा येतो आहे? कोण आहे तो? अप्पा, तो मुलगा विजय. मग ती कोण आहे? ती सून नयन. मग ही कोण आहे? ही मुलगी सुमन. मग ती कोण आहे? ती मुलगी हा? नाही, मुलगी होती. आता आम्ही पण राहिली. मग तू कोण आहे? मी गंधर्व. त्यांचं म्हणलं. मग तुझा आता कोण आहे? हा काय? गेला. नाही, हे ना पत्र आहे. अमेरिका. अमेरिका हो? मग तू इथे काय करतोय? हा, किरणे कामगार. चल चल काय राहू बस. चालतोय मला सांगितलं. बस बस की. बस बस. अरे सगळी मोठ करून टाकली. गंगे आईचा फोटो काढला गेला वाले. आईचा फोटो काढला. अरे काय अवस्था करून ठेवली या पोराची. सगळी तुमच्यामुळे झाली. उलट बोलतोय.
तुमच्या बापाला तोरण बांधलं ते का मेल्या जगातला सगळ्यात सुखी माणूस आहेस तू. कसलं टेन्शन नाही तुला हा? अरे आज सुमनला बघायला लोक यायची होती 4 वाजून गेले अजून आले नाहीत. मला किती टेन्शन आलंय. तुला काही आहे त्याचं? त्या घरातली सगळी टेन्शन फक्त आम्ही दोघांनीच घ्यायचं. एक मी आणि एक हे बघा यांच्या डोक्यात वा पडल्या वाटतं. काय पोरं जन्माला घातले देवाने मला. एक आरती मिळी दुसरा मायकल जॅक्सन. 4 वाजून गेले लोक कसे नाही आली अजून. अण्णा हा ओ अण्णा आता हो काय माझ्या बापाला बोललो मी. अहो काय चाललंय घराची लांबी नव्हती मोजतो. अहो अण्णा चिडू अस्वस्थ होऊ काही आपल्या मनासारखं होणार आहे. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. मला तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. हो आहेच आहे ना. शे तुम्हाला बघायला लोक यायची होती अजून कशी नाही आली. म्हणजे आपल्या चिंगीला बघायला लोक येणार आहेत. ती वाजलं किती रे आता. 4:30. काय झालं नाही हा चिंगी म्हणाला. मला वाटलं संध्याकाळी 6 नंतरचा कार्यक्रम सुरू झाला की काय. किती वाजले. 4:30. तू मला शहाणपणा शिकू नकोस हा. ए माई नाही मला मला खोजरी लाज लाजरी ताई तोरण. याला शिकलाय तरी कुठं हा ना. आमच्या जगात कोणी असं नसतं. काय किती वाजलेत रे. हो अण्णा त्यांनी सांगितलं ना 4:30. मग अजून कसे नाही आले. येतील हो कसली घाई. नाही मग संध्याकाळी 6च्या पूर्व काय नको. अरे हो अण्णा आपल्या घरातली ही अडचण तुम्हाला माहिती आहे ना. तरी पण तुम्ही त्यांना संध्याकाळी कसं बोलवलं. अरे बाबा म्हणून मी त्यांना बरोबर 4 वाजता बोलवलं होतं. आले 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 आले. आले आले. माई आली. मी येणार आहे. आता फार म्हणजे फारच उशीर झाला. हो आम्ही त्याच विषयावर चर्चा करत होतो. अहो त्यात चर्चा काय करायची. हे देवा गजानना वरून 5वा बोल. मुलांना जरा बुद्धी दे रे बाबा. अण्णा आले नाही ते त्याचे काय लाड करत बसला आहात. असू दे अहो. आणि ती सुमन काय करते. तयारी करून कंटाळली बिचारी. काका का अहो 1.5 तास झाला पोरगी वाट बघते. अगं बघू दे. म्हणजे लग्नानंतर लग्नावरची वाट बघायची सवय लागेल. म्हणजे माई तू पण अण्णांची वाट बघायची. हो आम्ही पण रोज संध्याकाळी 6 नंतर तुमची वाट बघतो. तुम्ही येणार आमचं 2 काम पडत येणार.